आपण काय म्हणलं पहिले एफ ऑफ एक्स आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू डिवाइडेड बाय समजा एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन फंक्शन आहे. ठीक आहे. इथे काय इंटिग्रल आहे. इंटिग्रल फंक्शन असताना हे इंटिग्रल फंक्शन आहे आणि वरची जी संख्या असते न्यूमेरिकल डिनॉमिनेटर नाही पाहिजे आपल्याला. न्यूमेरिकल जी संख्या असते ही इंटिग्रल आणि न्यूमेरिकल हे दोन्ही झाले लॉग. ठीक आहे. कोणता पण प्रॉब्लेम येईल इंटिग्रेशन आणि न्यूमेरिकल जे आहे ते काय असते लॉग असते आणि इज इक्वल टू डिवाइडेड बाय काय एफ ऑफ एक्स मग काय राहिलं मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. फॉर्म्युला. ठीक आहे. तसं आपल्याला सांगितलं आय इज इक्वल टू इंटिग्रल आहे कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स. आता बघा कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स आहे तर कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स काय होते कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय होते कॉट होती. ठीक आहे. पण काढायचं काय आपल्याला इंटिग्रल काढायचं आहे पहिलं कॉसची डेरिव्हेटिव्ह काढून दाखवायची जेणेकरून ती डेरिव्हेटिव्ह लॉग झाली पाहिजे. समजलं. कॉसचा इंटिग्रेशन कॉस लॉग होत नाही. ठीक आहे. ते इंटिग्रेशनला कॉस नाही पाहिजे तर आपल्याला साइन पाहिजे. तर आता समजा कॉस आहे इथं पहिले साइन असतं तर आपण त्याला काय केलं असतं मायनस कॉस केला असतं. ठीक आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह काढली असती. आता समजा इंटिग्रल आहे इंटिग्रलला आपण कॉस मानला पाहिजे. ठीक आहे. कॉस एक्स मानला पहिले दिलं कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे आपल्या पैसे डी बाय डी एक्स काय कॉस एक्सचा साइन एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉस एक्सचा फॉर्म्युला काय होता साइन एक्स. मग काय आय इज इक्वल टू इंटिग्रल किती आहे साइन एक्स आहे इथे किती आहे आपल्याला डी बाय डी एक्स साइन एक्स आहे. ठीक आहे. डिवाइड बाय का आपल्या साइन एक्स आहे इथे किती आहे साइन एक्स इंटू किती आहे डी एक्स. आता डी डी एक्स आहे इंटू किती आहे साइन एक्स आहे तर डी डी एक्स इंटिग्रल मध्ये आपण सांगितलं न्यूमेरिकलची व्हॅल्यू जी असते साइन एक्स कसं आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शन आहे हे कॉस एक्स कसं आहे इंटिग्रल मध्ये फंक्शन आहे. ठीक आहे. आपल्याला फंक्शन पाहिजे डेरिव्हेटिव्हचं तर आपण काय घेतलं साइन कॉसचा साइन केला तर इंटिग्रेशन साइन कसा आहे लॉग. ठीक आहे. राहिलं काय आपल्या पैसे आता फक्त डिनॉमिनेटर मध्ये राहिला फक्त साइन एक्स. ठीक आहे. तर साइन एक्स राहिला तर आपण काय लिहिलं मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. नंतर मग आता हे झालं फंक्शन आपलं पूर्ण. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मग कॉट एक्स इंटू डी एक्स आहे. आता कॉट एक्स आहे तर आपल्याला माहिती आहे फंक्शन आपला कॉट एक्स आहे हा फॉर्म्युला कॉट एक्स आहे कुठं आहे इंटिग्रेशन मध्ये. जर तुम्ही जर कॉट एक्सचा फॉर्म्युलाचा डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं तर कॉट एक्सचा फॉर्म्युला आहे cos x स्क्वेअर cos x इंटू कॉट एक्स. हा कुठं आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये. पण इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला काय आहे cos x डिवाइडेड बाय sin x. इंटिग्रेशन मध्ये जसं आपल्याला x रेज टू द पॉवर समजा a रेज टू द पॉवर n आहे a रेज टू द पॉवर n आहे. ठीक आहे. ते a रेज टू द पॉवर n असताना आपल्याला इंटिग्रेशन काय सांगते आपण पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय सांगितलं a रेज टू द पॉवर n आहे ते a रेज टू द पॉवर n मध्ये आपण काय सांगतो a रेज टू द पॉवर n मध्ये आपण सांगतो फॉर्म्युला a रेज टू द पॉवर n इनटू लॉग a. ठीक आहे. काय ते सांगतो डेरिव्हेटिव्ह मध्ये. पण इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला काय त्याचाच इज इक्वल टू a रेज टू द पॉवर n डिवाइडेड बाय लॉग. हे झालं इंटिग्रेशनचं आणि हे झालं डेरिव्हेटिव्ह. समजलं. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला a रेज टू द पॉवर n इज इक्वल टू a रेज टू द पॉवर n इनटू लॉग a. पण तेच फंक्शन घेताना आपण जसं पाहता 1 डिवाइडेड बाय x इज इक्वल टू लॉग x. ठीक आहे. मग लॉग ची व्हॅल्यू काय 1 डिवाइडेड बाय x आहे कुठे इंटिग्रेशन मध्ये. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय 1 डिवाइडेड बाय x ची व्हॅल्यू किती आहे लॉग x आहे. ठीक आहे. पण इंटिग्रेशन मध्ये लॉग x ची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइडेड बाय x आहे. 1 डिवाइडेड बाय x म्हणजे काय तर फंक्शन म्हणजे a रेज टू पॉवर n वरता आला डिवाइडेड बाय लॉग x म्हणजे फंक्शन कोणतं पण लॉग मध्ये आणि ते पण डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. आता बघा cot x आहे तर cot x चा फॉर्म्युला आपल्यापाशी डेरिव्हेटिव्ह मध्ये काय cosec x काय cosec x इंटू cot x. पण इंटिग्रेशन मध्ये काय आहे ते cos x इंटू sin x. कायच्यात इंटिग्रेशन मध्ये. मग इंटिग्रेशन मध्ये cos x डिवाइडेड बाय sin x त्याची डेरिव्हेटिव्ह काय होते आता बघा हे किती आहे इंटिग्रेशन आहे इथे किती आहे sin आहे इंटिग्रेशन आणि cos x हे टोटल काय झालं आता लॉग झालं. काऊन तर आपण याची डेरिव्हेटिव्ह काढली कायची कॉटची. इथे काय होतं आपल्याला ऑलरेडी आपण देऊन नव्हतो मग आपण फक्त cos x डिवाइडेड बाय sin x होतं तर cos x आपल्याला काढता येत नव्हता. ठीक आहे. तर आता आपण तेव्हा काय केलं डेरिव्हेटिव्ह केली. आता काय देऊन आपल्याला cot x देऊन आहे तर cot x ची पण आपण पूर्ण इंटिग्रेशन केलं म्हणजे काय आलं cos x डिवाइडेड बाय sin x. तर cos x आणि इंटिग्रेशन दोन्ही काय झाले लॉग झाले. राहिलं काय आपल्यापाशी sin x राहिला मॉड मध्ये sin x दिला प्लस. ठीक आहे.
हे झालं फंक्शन. आता सेकंड पहा, आपल्याला काय दिलं इंटिग्रेशन tan x into dx. आता काय दिलं tan x, तर tan x चा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काय sin x डिवाइडेड बाय cos x. काय ते देऊ नाही डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणता देऊ नाही sin x डिवाइडेड बाय cos x देऊ नाही. ते इंटिग्रेशन आपण I इज इक्वल टू काय लिहिलं इंटिग्रेशन sin x डिवाइडेड बाय cos x into dx. हे कितीचा फॉर्म्युला झाला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हे झाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. आता I इज इक्वल टू sin x आहे, तर sin x चा चार्ज कसा असते नेहमी इंटिग्रेशन मध्ये मायनस x. माहित आहे पहा मी सांगत होतो, जर sin x चा फॉर्म्युला जर cos x असेल, ठीक आहे, जर cos x चा फॉर्म्युला मायनस sin x असेल, नंतर काय cos चा cos x असेल, ठीक आहे, हे झाले डेरिव्हेटिव्ह आणि हे झाले इंटिग्रेशन. हे डेरिव्हेटिव्ह इकडे गेली, इंटिग्रेशन इकडे वापस येते. समजलं का? फॉर्म्युला पाठ करण्याला लागेल डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि ट्रिग्नोमेट्री. साइनचा जर cos आहे, ठीक आहे, साइनची डेरिव्हेटिव्ह cos आहे, तर मग cos चे इंटिग्रेशन काय sin आहे. समजलं? तसंच काय सांगितलं आपण sin x cos x आहे. इथे काय मायनस चार्ज लावला, मायनस चार्ज यासाठी लावला का जेव्हा cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस वापस येते तेव्हा काय होते इकडं पूर्ण आले मायनस चार्ज ला. कधी जर इंटिग्रेशनची आपण डेरिव्हेटिव्ह करतो, जर डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन करत असेल तर मग ती नाही चालत. ठीक आहे, ती व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, आता पहा मायनस साइन डिवाइड बाय काय cos आहे, हे दोन्ही व्हॅल्यू जे आहे इंटिग्रेशन आणि sin x हे काय झालं लॉग झालं. ठीक आहे, पण मायनस चार्ज आहे मग मायनस लॉग झालं. राहिलं काय आपल्यापाशी cos राहिलं, cos x प्लस c लिहिलं. मग इथे काय मायनस लॉग आहे, आपण लॉग लिहिला cos लिहिला, ही मायनस इनव्हर्स टाकलं. समजलं? प्लस c नंतर काय लॉग. ठीक आहे, इथे किती आहे cos इनव्हर्स, तर cos इनव्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला दिला काय 1 डिवाइडेड बाय cos x. कोण गेलं cos इनव्हर्सचा फॉर्म्युला दिला 1 डिवाइडेड बाय cos x प्लस c. तर आता 1 डिवाइडेड बाय cos x म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय होते sec होते. तुम्हाला फॉर्म्युला अशी देऊ नाही म्हणजे समजा असं लंब फॉर्म्युला दिला, मग नंतर मॉड म्हणजे प्लस c अशा फॉर्म्युल्यामध्ये आहे. ठीक आहे, तर 1 डिवाइडेड बाय cos x म्हणजे काय होते sec, म्हणजे लॉग काय sec x प्लस c. नंतर पहा नेक्स्ट इथे किती आहे चौथं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन काय sec x into dx. ठीक आहे, sec x into dx आहे, तर sec x चा फॉर्म्युला काय sec x into tan x. माहित आहे sec into tan. ठीक आहे, आपण काय लिहिलं sec x. ठीक आहे, फॉर्म्युला काय sec x चा sec x into tan x डिवाइड बाय sec x प्लस tan x. ठीक आहे, तर पहा लक्षात द्या, हे फंक्शन झालं आपलं, हे जी व्हॅल्यू आहे sec x हे पूर्ण याच्या वरती आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण फंक्शन झालं आपलं लॉग. पुढलं काय आपलं म्हणजे sec x प्लस tan x होता, sec x प्लस tan x प्लस. ठीक आहे, हे झालं फंक्शन. आता नेक्स्ट पहा मायनस cos x आहे. cos x आपल्याला पाहायचं आहे पुटी व्हॅल्यू पाहायची आहे. पुट म्हणजे काय एखादं फंक्शन असतं, समजा cos असं cos x आहे तर आपण पुट केले. ठीक आहे, तर cos आहे, cos ला आपण t मानला आणि इज इक्वल टू x ला आपण dt मानला किंवा dx मानला. ठीक आहे, तसं आपण काय केली तर cos x आहे, तर cos x ला आपण काय म्हणला t मानला आणि x ला काय म्हणला dx मानला. ठीक आहे, मग हे काय झालं इंटिग्रेशन मध्ये फंक्शन आहे, इंटिग्रेशन cos x ची व्हॅल्यू काय log. ठीक आहे, मग राहिलं का आपल्यापाशी cos x dx प्लस. ठीक आहे, फक्त 1 2 आणि पुढे 3 4 5 हे 5 फॉर्म्युले जर पाठ राहिले ना तर पूर्ण एक्सरसाइज सोडून जाईल पूर्ण, फक्त हे 5 फॉर्म्युले पाठ करून. ठीक आहे, एक्सरसाइज आपण काय प्रॉब्लेम आला I इज इक्वल. ठीक आहे, इंटिग्रेशन आहे आपल्यापाशी log x raised to the power n डिवाइडेड बाय x into I dx. ठीक आहे, आपण काय लिहिलं समजा आपल्याला I पण देऊन नाही राहत, इंटिग्रेशन पण देऊन नाही राहत, फक्त आपल्याला देऊन राहते log x raised to the power n डिवाइडेड बाय x into dx. प्रॉब्लेम फक्त आपल्याला एवढंच देऊन राहतं log x किंवा परस्पर इंटिग्रल देऊन राहत raised to the power n into dx. एवढं तुम्हाला देऊन राहतं. ठीक आहे, मग काय केलं आपण I इज इक्वल टू एलएस फंक्शन मानलं समजा लेट. ठीक आहे, I इज इक्वल टू व्हॅल्यू काय टाकली आपण इंटिग्रेशन log x raised to the power n डिवाइडेड बाय x into dx. करायचं काय पुट करायची व्हॅल्यू म्हणजे पुट करायची म्हणजे काय हे जी व्हॅल्यू आहे याला आपल्याला काय करावं लागते सरळ व्हॅल्यू टाका. ठीक आहे, या फंक्शनला आपल्याला सरळ व्हॅल्यू द्यायची पहिले I इज इक्वल टू इंटिग्रेशन log x raised to the power n
पहिले लिहून टाकलं आपण लॉग एक्स रेज टू पॉवर लॉग एक्स रेज टू द पॉवर, ठीक आहे, इंटू आता राहिलं काय आपल्या पैसे एक्स राहिलं, वर तर काही नाही म्हणजे 1 आहे, ठीक आहे, मग 1 डिवाइड बाय एक्स इंटू डी एक्स. समजलं, हे त्याच्यापेक्षा सोपं झालं, आणखी त्याच्यापेक्षा सोपं करायचं आहे. मग आय इज इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला, किंवा सरळ पुटिंग करू आपण, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन आहे, मग पुटिंग करू लागू. आता समजा लॉग एक्स आहे, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन, पहिले समजा आपण टी मानला, ठीक आहे, आणि इथे काय 1 डिवाइड बाय एक्स, इथे 1 डिवाइडेड बाय एक्स इंटू काय डी एक्स, पहिले आपण डी टी मानू. समजलं, लक्ष द्या, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन आहे, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन ला आपण टी मानतो, ठीक आहे, 1 डिवाइड बाय एक्स इंटू डी एक्स, 1 डिवाइड बाय एक्स इंटू डी एक्स, इथे आपण डी टी मानतो, ठीक आहे. आता हे दोन्ही फंक्शन झाले आपल्यापाशी, आता इंटिग्रेशन आहे, इथे किती आहे लॉग एक्स रेज टू द पॉवर एन. आता इंटिग्रेशन मध्ये आपण समजा टाकायची आपली किंमत आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, इथे किती आहे लॉग एक्स रेज टू द पॉवर एन, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन, इथे काय टी आहे, ठीक आहे ना, टी आहे, तर मग आपण लिहिलं हे फंक्शन समजा, हे फंक्शन समजा तुमचा लॉग एक्स रेज टू द पॉवर एन, लॉग एक्स रेज टू द पॉवर एन, आपण काय म्हणणार टी म्हणणार, इथे लिहिलं टी, ठीक आहे. याच्यावर तर काय एन आहे रेज टू द पॉवर एन, याच्यावरती एन लिहिलं, ठीक आहे, इथे इंटू आहे, इंटू लिहिलं, 1 डिवाइडेड बाय एक्स इंटू डी एक्स, 1 डिवाइडेड बाय एक्स इंटू डी एक्स म्हणजे काय डी टी, मग इथे लिहिलं आपण डी टी प्लस सी, ठीक आहे. आता बा हेच फंक्शन आपल्याला इथे लिहायचं असेल तर आपण काय करतो, आय इज इक्वल टू, आता टी रेज टू पॉवर एन आहे, इथे किती आहे लॉग एक्स रेज टू पॉवर एन प्लस 1 म्हणजे एन आहे. समजा आपण फंक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय पाहिलं किंवा इंटिग्रेशन मध्ये, जर एक्स रेज टू पॉवर एन असेल तर आपण काय पाहिलं एक्स एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1, ठीक आहे ना, एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1. आता टी आहे रेज टू पॉवर एन आहे, म्हणजे इथं लिहिता येते आपल्याला टी रेज टू द पॉवर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1 इंटू डी टी प्लस सी, ठीक आहे, हे झालं फंक्शन. आता आपल्याला इंटिग्रेशन काढून टाकायचं आहे, डी टी पण लिहायचं आहे, टी रेज टू पॉवर एन प्लस 1 आहे, तर टी रेज टू पॉवर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1 आहे, ठीक आहे. पाहिलं इंटिग्रल लॉग एक्स रेज टू पॉवर एन, इथं पहा टी रेज टू पॉवर एन लिहिलं, तर टी रेज टू पॉवर एन च्या जागी तुम्हाला लॉग एक्स पण लिहिता आलं असतं, ठीक आहे, मग लॉग एक्स पण लिहून टाका, लॉग एक्स रेज टू पॉवर एन, नंतर काय राहिलं तुमच्यापाशी डी टी राहिलं, मग डी टी म्हणजेच काय तुमची फंक्शन कोणतं 1 डिवाइडेड बाय एक्स. मग आता पहा हे टोटल फंक्शन काय झालं तुमचं इंटिग्रेशनचं, हे टोटल फंक्शन काय झालं इंटिग्रेशन झालं. मग dt ची किंमत किती आहे तुमच्यापाशी 1 डिवाइडेड बाय x, ठीक आहे, इथे लिहून टाकतो 1 डिवाइडेड बाय x इंटू dx प्लस c, ठीक आहे. आता पहा लक्ष द्या, हे झालं आपलं कोणतं लॉग झालं, कोणती वरची व्हॅल्यू लॉग झाली, मग वरची व्हॅल्यू लिहिली आपण लॉग, ठीक आहे. मग राहिलं का आपल्याला खाली फक्त n प्लस 1, मग मॉड मध्ये लिहिलं आपण लॉग एक्स, राहिलं का आपल्यापाशी n प्लस 1 म्हणजे n प्लस 1 1 डिवाइडेड बाय x, 1 डिवाइडेड बाय x इंटू dx प्लस c, dx नाही लिहिलं तरी चालते, इथे dt पण टाकला तरी चालते, हे झालं प्रूफ. समजलं, हेच प्रॉब्लेम आता आपण का पाहिलं हे आपण अप्लाय केलं, ठीक आहे. आता जर समजा पुस्तकातून जर पाहायचं असेल तर आपले काय देऊ ना, इंटिग्रेशन देऊ ना लॉग एक्स रेज टू पॉवर एन एक्स इंटू डी एक्स, ठीक आहे. आपण लेट मध्ये ते पुन्हा फंक्शन लिहिलं तसं तशी व्हॅल्यू लिहिली, ठीक आहे. आता पहा लॉग एक्स आहे, लॉग एक्स रेज टू पॉवर एन आपण पहिले लिहिलं, हे व्हॅल्यू लिहून टाकली, वर तर काही नाही म्हणजे 1 राहिलं, म्हणजे 1 डिवाइड बाय एक्स इंटू dx, ठीक आहे. पुट केली व्हॅल्यू आपण, व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय लॉग एक्स रेज टू पॉवर एन ला आपण t मानला, नंतर 1 डिवाइडेड बाय x इंटू dx ला आपण dt मानला, ठीक आहे. आता पहा आता काय पाहिजे फंक्शन पाहिजे पुन्हा वापस, मग आपण लिहिले इंटिग्रल, ठीक आहे. इथे किती आहे लॉग एक्स रेज टू पॉवर एन आहे,
ठीक आहे झाला टी झाला हे फंक्शन म्हणजे टी झालं ना मग आपण लिहिलं टी रेस्ट टू द पॉवर n आहे म्हणून रेस्ट टू द पॉवर n लिहिलं नंतर काय आपल्यापाशी 1 डिवाइड बाय x into dx आहे 1 डिवाइड बाय x into dx का झाला dt झाला मग इथे लिहिलं dt प्लस c नाही लिहिलं चालेल ठीक आहे हे झालं व्हॅल्यू आपली आता पहा इंटिग्रेशन t रेस्ट टू द पॉवर n t रेस्ट टू द पॉवर n म्हणजे काय आपला log x रेस्ट टू द पॉवर n ठीक आहे मग इथे लिहिलं आपण log x रेस्ट टू द पॉवर n log x रेस्ट टू द पॉवर n आहे तर आपल्यापाशी x रेस्ट टू द पॉवर n चा फॉर्म्युला आहे मग काय x रेस्ट टू द पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 ठीक आहे ना मग इथे लिहिता येतं आपल्याला n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 समजलं n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 लिहिलं म्हणजेच काय झालं फंक्शन ते इंटिग्रेशन log x रेस्ट टू द पॉवर n प्लस 1 ठीक आहे तर हे जे log आहे n प्लस 1 आहे वरतं काही नाही म्हणजे 1 आहे समजलं मग आपण बाहेर काढला समजा 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 ठीक आहे 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 बाहेर काढलं नंतर काय राहिलं log x रेस्ट टू द पॉवर n प्लस 1 ठीक आहे हे झालं तुमचं पुस्तकातलं प्रॉब्लेम ठीक आहे जे आपण पाहिलं ते आधी आपल्यासारखं प्रॉब्लेम पाहिलं आणि हे झालं तुमचं पुस्तक इंटू किंवा प्लस किंवा dx जे काही तुम्हाला dt लिहायचं असेल dt लिहा dx लिहायचं dx ठीक आहे हे झालं पुस्तकातलं प्रॉब्लेम आता हे